नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सचिन बेंडभर यांची रानपाखरांची शाळा ही कादंबरी आणि आज भाग 12वा. 2008 साल सुरू झालं. नवीन वर्षाची नवीन सुरुवात आणि त्याबरोबर नवीन आव्हानं सुद्धा. नुकताच 26 जानेवारीचा कार्यक्रम पार पडला होता. कार्यक्रम छान पार पडला. कार्यक्रमासाठी ह्या वर्षी खूपच ग्रामस्थ आलेले होते. तशी कार्यक्रमासाठी आम्ही जोरदार तयारी केली होती. शाळेच्या आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ केला होता. शाळेची बाग चांगली फुलवली होती. बागेत रंगीबेरंगी फुलांची अनेक झाडं लावली होती. शाळेत सुविचार, विविध प्रकारची चित्र आणि वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक साहित्य अडकवली होती. त्यामुळे शाळा अगदी बोलकी वाटत होती. 26 जानेवारीचा अजेंडा काढून तो गावात फिरवला होता. ग्रामशिक्षण समितीचे सभापती, उपसभापती तसंच ग्रामशिक्षण समितीचे सदस्य यांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या होत्या. यावर्षीचा कार्यक्रम जोरदार झाला होता. मी मुलांची हजेरी घेतली. मराठीचं वाचन घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात गणपत शेलार तणतणत शाळेत आला. गुरुजी, 26 जानेवारीला मला ह्या वर्षी विसरला होय तुम्ही. अहो गणपत भाऊ, मुलांकडे अजेंडा पाठवला होता पण मला कुठं आमंत्रण दिलतं. आता आमंत्रण द्यायला ते काय घरचं लग्न आहे का? 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे. या सणाला प्रत्येक नागरिकानं उपस्थित राहायलाच पाहिजे. मग बाकीच्याला बरं आमंत्रण द्या. आता हे बघा गणपत भाऊ, ग्रामशिक्षण समितीच्या फक्त सगळ्या सदस्यांना आमंत्रण पत्रिका दिल्या होत्या. बाकीच्या लोकांसाठी अजेंडा पाठवला होता. त्यो तरी कुठं आलाय? त्यो नको हे यायला. अहो पोरच आहे, ती विसरली असतील. त्यात एवढं वाईट कशाला वाटायला पाहिजे? आणि मलाच बरी विसरली. सगळा गाव कोळपून आली, माझं घर बरं राहिलं. जाऊ द्या गणपत भाऊ, काय कळतंय त्यांना? नाही त्या गोष्टी कळत त्यांना आणि ह्या गोष्टी कळत नाहीत होय. आता माझ्या रागाचा पारा चढायला लागला. मुलांनो, अजेंडा घेऊन कोण गेलं होतं? मी रागानंच बोललो. मंगळ्या जागेवर उभा राहून बोलला, मी गेलतो सर. मग गणपत भाऊच्या घरी का नव्हता गेला? ये पारावर भेटले होते पण त्यांनी सही नाही केली सर. मी गणपत भाऊंकडे रोखून बघितलं. मग आता सही अशी कुठं पण घेतात होय? समदेच्या घरी जाता माझ्याकडनं सही पारावर घेतात होय? माझ्या घरी यायला काय पाय मोडल्यात का तुमचे? आलो होतो मी गणपत भाऊ, पण तुम्ही घरी नव्हता. मंगळ्या म्हणाला. म्हणून आला नाही? रवा चांगली कलेक्टरची अवलाद आहे की. परत आला असतं तर काय फरक पडला असता होय? का वारं गेला असतं पायावरनं? आता मला गणपत भाऊंचा खूप राग आला. गणपत भाऊ चला बाहेर वा. मी रागानं बोललो. मास्तर, काय येडबीड लागले काय तुला? कोणाबरोबर बोलतो माहिती आहे ना? हो, पूर्ण माहिती आहे मला. शाळेच्या पायरीवरनं पहिलं खाली व्हा. बघे मास्तर, पाचतावशीला नाही तुला नाक घासून माफी मागायला लावली ना तर नावाचा गणपत नाही. असं म्हणून तो आल्या पावली माघारी गेला. पैसा हातात आल्यापासनं भोपळेवाडीच्या लोकांमध्ये कमालीचा बदल झाला होता. पूर्वीचे लोक आणि आत्ताचे लोक यात कमालीचा फरक पडला होता. लोक म्हणतात पैसा खूप वाईट आहे. पण पैसा कसा वाईट असेल? पैसा वापरणाऱ्याच्या मनात स्वार्थ निर्माण झाला की दया, क्षमा, शांती, सुख या गोष्टी त्याला सोडून जातात आणि मग तो जास्त पैसा मिळवण्यासाठी विघातक मार्गाचा अवलंब करतो. म्हणून पैसा वाईट नाही, तर हे पैसे वापरणाऱ्या काही मानवी प्रवृत्ती वाईट आहेत. त्या दिवशी गणपाला मी शाळेतनं हाकलून लावल्याची बातमी हा म्हणता सगळ्या गावात पसरली. पारापारावर आता शाळेविषयीचाच चर्चा चालू होत्या. गणपा माझ्या विरोधात काहीतरी कट कारस्थान रचणार याची मला कल्पना होती. त्याला काहीही करू दे, पण मी मात्र सत्तेच्या बाजूनं जाणार अगदी शेवटपर्यंत. दुसऱ्या दिवशी आप्पा माझ्याकडे आले. मी कांदा कापत होतो. आप्पांना बघितल्यावर काहीतरी झालं याचा मनातच अंदाज बांधला. कारण सहसा आप्पा माझ्या खोलीत येत नसत. जेवण केल्यावर पारावर बसायचं किंवा घराबाहेर खुर्ची टाकून बसायचं. आज आप्पा खोलीत आलेत याचा अर्थ नक्की काहीतरी महत्त्वाचं काम असावं. काय झालं आप्पा? चेहरा पडलाय का? गुरुजी, गणपाने तुमच्या बदलीसाठी गावातनं 110 साया गोळा केल्या आहेत.
आणि त्याला शिवाजी सरपंचाची बी साथ आहे. आप्पा हो, मला काय कुठेही नोकरी करायचीच आहे. वाईट याचंच वाटतंय की तुम्ही कुशाभाऊ, अण्णा, माई, संजय, बाळू ह्यांना सोडून जावं लागेल. माझे निष्पाप निरागस विद्यार्थी मला परत कधी दिसणार नाहीत. त्या बिचाऱ्यांना सोडून जायची तर कल्पनाच करवत नाही. नाही नाही, तुम्ही कुठं बी असा गुरुजी, पण सुखात राहावा हीच माझी इच्छा आहे. वाईट याचंच वाटतं की त्या नराधमाने तुमची बदली तुंगीला करायचं ठरवलं आहे. आता एवढ्या आडमार्गाला जायचं म्हणजे. बोलता बोलता आप्पांचे शब्द थांबले. अहो, तिथे माणसं राहतात ना आप्पा, मग मी सुद्धा राहीन की. आप्पांना माझ्यातली चिकाटी आणि धैर्य याचं कौतुक वाटलं. तुम्ही लय जिद्दी आहे गुरुजी, पण मला आता तुमची काळजी नाही. पण एवढंच मागणं मातुर आहे की जावा आमची आठवण येईन तवा भेटायला या. पत्रानं खुशाली कळवत राहावा. एवढं बोलून धोत्रानं डोळे पुसत आप्पा बाहेर गेले. रात्री जेवण केल्यावर मी माईकडे गेलो. माई भाकरी थापत होती. हे काय माई, अजून जेवण केलं नाही? माईनं माझ्याकडे बघितलंही नाही. मग मी कॉटवर अण्णांच्या शेजारी बसलो. काय झालंय अण्णा, तुम्ही एवढे शांत का? आम्हाला सगळं माहिती आहे पोरा. गावात तुझ्या बदलीसाठी कारस्थानं रचली जातात. करू द्यावं त्यांना काय करायचं ते. शरीर दूर केलं पण मन कसं वेगळं करता येईल? तुम्ही तर माझ्या हृदयात आहात. या हृदयातनं कसं वेगळं काढता येईल? तू ना निस्ता बोलायच्या कामाचं आहे. तसं वाटत असतं तर चूल कशाला वेगळी केली असते रे तू? अहो, तुम्हाला कशाला उगाच त्रास? आता पोराचा कुठं आईबापाला त्रास होतोय रे? माई सुद्धा रागानं म्हणाली. हे बघ माई, मी तर तुमचा मुलगा आहे, पण या गावाचा एक शिक्षक सुद्धा आहे. त्यामुळे काही गोष्टी पाळणं मला बंधनकारक आहे. तुझ्या प्रेमापोटी सणावाराला येतोच का नाही जेवायला? पर पोरा, आता काय करायचं ठरवलं तू? काही नाही अण्णा, आलेल्या प्रसंगाला सामोरं जायचं. जे नशिबात असेल ते होईल. दुसऱ्या दिवशी शाळेत पोस्टमन आला आणि माझ्या हातात पत्र देऊन गेला. बाबाचं पत्र बघून मला खूप आनंद झाला. आज बऱ्याच दिवसातनं बाबांचं पत्र आलं होतं. मी पत्र वाचत होतो. सर, कसलं पत्र आहे हो? मंगळ्यानं विचारलं. अरे, घरून पत्र आलं आहे, बाबांनी पाठवलं आहे माझ्या. ते ऐकून मुलं एकमेकांकडे बघून आनंदून गेली. एव्हा त्यांनासुद्धा माझ्या बदलीविषयी कल्पना असल्यामुळे आपल्या सरांना बदलीचं पत्र आलं नाही ना अशी शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकलेली असावी. त्यामुळे मुलांचा चेहरा गंभीर झाला होता, पण माझं उत्तर ऐकून त्यांचा चेहरा आनंदानं खुलला. मी पत्र ठेवून दिलं. अध्यापनात मग्न झालो. दुपारी शांताबाई जेवण घेऊन आल्यावर मी मुलांना जेवायला सोडलं. तेवढ्यात खडे साहेब आले. अरे नमस्कार सर. नमस्कार. आज अचानक? तुमचं अभिनंदन करायला आलो. कशाबद्दल? सांस्कृतिक कार्यक्रमात तुमच्या गाण्याला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालंय. काय सांगताय काय? अहो, ही तर खूप आनंदाची बातमी आहे. अभिनंदन सर. सरांनी हस्तांदोलन करत म्हटलं. थँक्यू सर. अहो, किती अभिमानाची गोष्ट आहे बघा ना. 100 मीटर रनिंगमध्ये तुमच्या मंगळ्यानं ह्यावर्षी जिल्ह्यात बाजी मारली आणि कार्यक्रमात तुमचं गाणं नंबर 1. सलग 2 वर्षे क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात तुम्ही नंबर 1 राहिला. सर, अहो, याचं सगळं श्रेय त्या विद्यार्थ्यांच्याकडे. त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले म्हणून झालं. माझं काय? मी फक्त दिशा द्यायचं काम केलं सर. मागच्या वर्षी क्रीडा स्पर्धेत 100 मीटर रनिंगमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमात आम्हाला जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळाला होता. यावर्षीसुद्धा तो मिळाला. माझा आनंद गगनात मावत नव्हता. आणि याशिवाय स्कॉलरशिप रिझल्ट 100% लावून तुम्ही 3 विद्यार्थी स्कॉलरशिपला आणले. इथं मोठी गौरवास्पद बाब आहे. अहो, खरं किती अभिमान वाटत असेल नाही का गावाला तुमचा? मी एकदमच शांत झालो. माझा अचानक झालेला गंभीर चेहरा बघून सरांनी विचारलं, काय झालंय का सर? मी काय बोलणार एवढ्यात जुबी आली आणि म्हणाली, सर किती ताटं आणू? जा 2 आण. जुबी निघून गेली. आता वर्गात आम्ही दोघंच होतो. मग मी सरांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. सरांना खूप वाईट वाटलं आणि लोकांच्या अज्ञानाची कीवसुद्धा आली. जुबीनं ताटं आणली. सरांनी आणि मी जेवण केलं. सर, स्कॉलरशिप परीक्षेची तारीख समजली का? नाही अजून, पण बहुतेक 15 फेब्रुवारीपर्यंत होतील परीक्षा. सर, मी आता निघू का? साहेब मस्टरवर सही करत म्हणाले. हो चालेल. काय गरज वाटली तर सांगा, आम्ही आहे तुमच्याबरोबर. हो सर. त्या दिवशी सरांनी दिलेल्या आधारामुळे किती भयमुक्त वाटत होतं.
आपल्या मागे कोणीतरी खंबीरपणे उभं आहे ही जाणीव माणसाला लढण्याची प्रेरणा देते. 4 दिवस असेच गेले. आता शाळेविषयी चर्चा कमी झाली होती. गाव शांत झाला होता. वातावरण निवळल्यासारखं वाटत होतं. पण माझ्या मनात का कोणास ठाऊक ही वादळापूर्वीची शांतता वाटायची. अचानक मोठा स्फोट होतोय का काय अशी मनात धास्ती वाटायची. मी शाळेत हजेरी घेत होतो तेवढ्या दारात पोस्टमन आला. मी खुर्चीवरनं उठलो, पत्र घेतलं. इथं सही करा. तो रजिस्टर पुढे करत मांडला. मी त्याच्यावर सही केली. लिफाफा फोडला, आतमध्ये बघितलं आणि आतला कागद बघून मी हादरलो. मला त्या तुंगीच्या शाळेची ऑर्डर होती. मला दुसऱ्या शाळेत जायचं म्हणून काही वाटलं नव्हतं, पण इथल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना सोडून जायचं ह्या विचारानं मला वाईट वाटत होतं. तो कागद बघितला आणि माझ्या डोळ्यात पाणीच आलं. आजचा दिवस माझा शाळेतला शेवटचा दिवस होता. मला उद्याच तिथे हजर व्हायची ऑर्डर होती. मी घड्याळाकडे बघितलं. 11:45 वाजले होते. असं वाटत होतं की हा क्षण इथेच थांबावा. माझी ती अवस्था बघून मुलांनाही कळून चुकलं. मुलांनी जागेवर रडायला सुरुवात केली. 1ली 2रीच्या मुलांना काय झालंय हे कळलं नाही, पण मोठी मुलं रडतायत, गुरुजी रडतायत म्हणून ती सुद्धा रडायला लागली. मी मुलांना शांत केलं. बाहेर काही सांगू नका म्हणून 4-4 वेळा बजावलं. त्या दिवशी एक एक क्षण मी डोळ्यात साठवत होतो. उद्या अचानक नवीन शाळा, नवीन विद्यार्थी, नवीन माणसं. कल्पना केली तरी करवत नव्हती. आज घड्याळाचे काटेसुद्धा ऐकत नव्हते. उलट ते जास्तच पळत होते. म्हणून काय दुपार कधी झाली तेही कळलं नाही. शांताबाई जेवण घेऊन आली. मी मंगळ्याला टोल द्यायला सांगितला. मुलं जाग्यावर बसून राहिली. मी मुलांना जेवायला जायला सांगितलं, पण कुणीही जागचं हालेना. एकदा सांगितलं, 2दा सांगितलं, 3ऱ्यांदाही सांगून बघितलं, पण मुलं जागेवरनं उठलीच नाहीत. आज माझीच मुलं मलाच ऐकत नव्हती. मला तर काय करावं ते कळेना. शेवटी माझी शपथ दिली तेव्हा मुलं जेवायला गेली. जुबीनं एक ताट टेबलवर ठेवलं आणि ती निघून गेली. आज मला जेवायचं नव्हतं. माझ्या मुलांना जेवताना डोळे भरून बघायचं होतं मला आज. शांताबाई मुलांना भात वाढत होती. मला बघताच म्हणाली, तुम्ही बघा गुरुजी किती शांत बसलेत. नाही तर रोज लय गोंगाट करतात पोरं. आता बघा तुम्ही हाय म्हणलं कशी मुकाट बसलेत. शांताबाईंनी मुलांना वाढलं. मला म्हणाल्या, गुरुजी उद्याची डाळ आणि तांदूळ द्या. मी त्यांना धान्य काढून दिलं. शांताबाईंनी टॉवेलची चुंबळ केली, ती डोक्यावर ठेवली, डबा उचलून त्याच्यावर ठेवला आणि ती निघून गेली. दुपारची सुट्टी संपली. मंगळेनं आज 10 मिनिटं आधीच टोल दिला. जसजसा वेळ जात होता तसतशी माझ्या काळजात धडधड वाढत चालली होती. यात कधी 5 वाजले कळलं सुद्धा नाही. वेळ अगदी चुटकीसरशी गेला. आता शाळेच्या पायऱ्या उतरल्यावर ही शाळा माझी राहणार नव्हती. मी मुलांना सांगितलं की मुलांनो, उद्यापासून खडकवाडीचे सर शाळा चालवायला येतील. जोपर्यंत तुम्हाला नवीन शिक्षक येणार नाहीत तोपर्यंत तेच तुमची शाळा चालवतील. तुम्ही रोज अभ्यास करत जा. आईवडिलांचं, गुरुजींचं ऐकत जा. आयुष्यात नेहमी आपलं एक ध्येय ठेवा आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करा. यश निश्चितच मिळेल. मी एकवार सगळ्यांना डोळे भरून बघितलं आणि म्हटलो, जय हिंद. मुलंही एकमुखानं जय हिंद म्हणाली. मुलं वाटेला लागली, पण मंगळ्या तसाच जागेवर उभा होता. शाळेच्या सुरुवातीला मला त्याचाच चेहरा दिसला होता. मंगळ्याने या शाळेसाठी खूप काही केलं आहे. मुलं गोळा करण्यापासून जिल्ह्यात शाळेचं नाव काढेपर्यंत सगळ्या कामात मंगळ्या असायचा. एखाद्या दिवशी मंगळ्या नसला तर त्याची कमी लगेच जाणवायची. खूपच हुशार आणि चुणचुणीत मुलगा आहे तो. सगळं पटांगण मोकळं झालं तरीही मंगळ्या तिथेच उभा होता. मी त्याच्या जवळ जाऊन त्याला म्हणालो, मंगळ्या तू घरी नाही गेलास? मंगळ्या मला अलगद लटकला आणि हुंदके देऊन देऊन रडायला लागला. गुरुजी जाऊ नका ना. मंगळ्या रडत रडत बोलला, अरे नाही माझ्या राजा, मला जावंच लागेल, पण तुला भेटायला मी नक्की परत येईन. मंगळ्या, नाही गुरुजी तुम्ही नाही येणार परत. अरे येईन माझ्या सोन्या, तुझ्या गळ्या शपथ. आता बराच वेळ झाला, तू घरी जा. घरचे सगळे वाट बघत असतील तुझी. मंगळ्या दप्तर घेऊन निघाला. जाता जाता तो अधूनमधून सारखा मागे बघत होता. मी खोलीवर गेलो, फ्रेश झालो, बाहेर आलो.
बाहेर आप्पा पारावर एकटेच बसले होते. त्यांना मी उद्या जाणार असल्याचं सांगितलं. त्यांनी डोक्यालाच हात लावला. विनाशकाले विपरीत बुद्धी ते तोंडातल्या तोंडात पुटपुटले. आप्पा, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली, पण माईंना आणि अण्णांना कशी सांगणार? त्यांना सांगायची हिंमतच होत नाही आप्पा. आप्पा हो, ते माझ्यात त्यांच्या विनायकाला बघतात आणि आता तर ते मला स्वतःचा मुलगाच मानतात. या बघा, देव कोणच्या ना कोणच्या रूपात येतो गुरुजी. लोकांपासून अलिप्त राहणारं कुटुंब तुम्हीच लोकात आणलं. तुमच्यामुळं ते समाजात पहिल्यासारखे मिसळले. आता पण वरच्यांनी काहीतरी चांगलं करून ठेवलं असन. त्यांच्यासाठी त्यो सगळं बघतोय, माझी खात्री. एवढा अन्याय नाही करणार तो त्यांच्यावर. गुरुजी बघा तुम्ही, त्यो नक्की धावून येतोय का नाही त्यांच्या मदतीला. देव करो आणि असंच होवो, मी हात जोडत म्हणालो. गुरुजी उद्या किती वाजता जाणार? उद्या काय 9 वाजता निघणार. मग गेल्यावर पात्रानं खुशाली कळवा, मी वाट बघला. हो आप्पा. आणि तुम्ही सुद्धा तब्येतीची काळजी घ्या, चांगलं खात पीत जा. मग आप्पांचा निरोप घेऊन मी खोलीत आलो. सगळे आवराआवर केली. त्या रात्री काहीही न बनवता मी तसाच झोपलो. कितीतरी वेळ पडून राहिलो, झोप नाही आली. झोप यावी म्हणून सारखा या कुशीवरून त्या कुशीवर होत होतो. डोळ्यांपुढे सगळी भोपळेवाडी गर फिरत होती. पहिल्या दिवसापासूनचा ते आत्तापर्यंतचा सगळा कालखंड आठवला. सुरुवातीला शाळा बघून मी निराश झालो होतो. भोपळेवाडीत राहायचं म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा वाटली होती. 3 वर्ष पूर्ण करून आपल्या गावाला बदली करून घ्यायचं असं मी ठरवलं होतं. पण दिवसामागून दिवस गेले. हळूहळू माझं मनपरिवर्तन झालं. या गावाविषयी, इथल्या मातीविषयी, गावात राहणाऱ्या माणसांविषयी आदर, आपुलकी आणि जिव्हाळा वाटायला लागला. नकोशी वाटणारी भोपळेवाडी कधी आपलीशी झाली समजलंही नाही. आता या गावातून मला जायचं नाहीये तर नेमकी बदली होती. जी गोष्ट आपल्याला नकोशी वाटते ना, ती गोष्ट नेहमी आपल्या जवळ येते आणि जी गोष्ट आपल्याला हवीशी वाटते ती नेहमी दूर जाते. माझ्या बाबतीत नेमकं असंच होतं आणि असं का होतं हे मला कळत नाही. 12चा टोल झाला. आता ह्या भोपळेवाडीत मी काही तासांचा सोबती होतो. उद्यापासून ह्या गावाशी आपला काहीही संबंध राहणार नाही. अचानक सगळं सोडून जायचं ह्या कल्पनेनं मला रडूच कोसळलं. उद्याचा सूर्य उगवूच नये असं मला वाटत होतं. मी कितीतरी वेळ रडत होतो. गावाला सोडून जायचं वाईट वाटत होतं, पण आपल्या बदलीसाठी कुणीतरी शिफारस करावी ही बाब मनाला वेदना देत होती. चांगुलपणाला या जगात शून्य किंमत आहे हे मात्र कळून चुकलं. अशाच विचारचक्रात गुरफटत असताना अखेर माझा डोळा लागला. सकाळी 9 वाजता मी बॅग घेऊन बाहेर आलो तर बाहेर पारापर्यंत गर्दीच गर्दी जमली होती. लहानांपासून थोरांपर्यंत सगळे माझ्या निरोपाला उभे होते. गणपा आणि त्याच्याबरोबर असणारी 2-3 गंमत बघण्यासाठी पारावर बसलेले होते. माझ्या विद्यार्थ्यांनी सगळा परिसर व्यापला होता. मी आप्पांना वाकून नमस्कार केला. सुखी राहा, आप्पांनी आशीर्वाद दिला. मग कुशाभाऊ, काकू आणि काकूंच्या पाया पडलो. माई अण्णांना वाकून नमस्कार केला. माईनी मला घट्ट उराशी धरलं. मोठमोठ्यानं रडायला लागली. मग अण्णांनी तिला सावरत बाजूला केलं. समोर बाळू आला. त्यांनी मला मिठी मारत म्हटलं, गुरुजी आम्हाला विसरू नका तिकडं गेल्यावर. मी काहीच बोललो नाही. माझ्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. गर्दीत माझी नजर संजयला शोधत होती, पण तो कुठे दिसला नाही. मग मी उपस्थितांना हात जोडले. खाली ठेवलेली बॅग खांद्याला लावली. तेवढ्याच समोरून 4 व्हीलर गाडी पो पो आवाज करत हॉर्न वाजवत आली. पाराभोवती जमा झालेल्या गर्दीनं त्या गाडीला वाट मोकळी करून दिली. गाडी आली, माझ्या समोर येऊन थांबली. गाडीतनं माजी सरपंच भाऊसाहेब थोरवे खाली उतरले आणि त्यांच्याबरोबर संजयसुद्धा उतरला. मग संजयच बोलला, गुरुजी तुमच्या बदलीसाठी गावातनं 110 साया गेल्याचं सरपंचाला समजलं. त्यांनी एका रात्रीत तुमची बदली थांबवण्यासाठी 510 साया नेल्या. बदली थांबवली. हे बघा, बदली स्थगित केल्याचं लेटर आहे. मी ते लेटर हातात घेतलं. बघितलं, माझी बदली स्थगित झालेली होती. माझा चेहरा आनंदानं खुलला. पोरांनी आनंदानं टाळ्या वाजवल्या. जागेवर नाचून आनंद लुटायला सुरुवात केली आणि घोषणा सुरू झाल्या. भोपळेवाडी शाळेचा विजय असो, सरपंच भाऊसाहेब थोरव्यांचा विजय असो.
मुलांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. मी सरपंचांना हात जोडून त्यांचे आभार मानले. तेवढ्यात कोणीतरी शाळेची घंटा मारली. मुलं आनंदानं उड्या मारत शाळेत गेली. जा गुरुजी जावा, मुलं वाट बघते तुमची शाळेत. सरपंच म्हणाले. मी पुन्हा एकदा सरपंचांचे आभार मानले आणि संजयची पाठ थोपट त्यालाही थँक्स म्हणालो आणि आतमध्ये शाळेत निघून गेलो. त्या दिवशी सरपंच साहेबांची एंट्रीच एकदम धडाकेबाज झाली. निवडणुकीनंतर सरपंच जे गायब झाले ते डायरेक्ट त्या दिवशी उगवले होते. बऱ्याच जणांना वाटलं होतं की आता सरपंच परत निवडणुकीत आणि राजकारणात पडणार नाहीत, पण झालं उलटंच. सरपंचांनी गाव सोडलं आणि त्यांच्यात खूप बदल झाला. त्यांची प्रगती बघून सगळ्यांनी तोंडात बोटं घातली. शिवा सरपंच आणि गणपेच्या तोंडात मारल्यासारखं झालं. सरपंच काय करत होते, कुठला बिझनेस करत होते हे अद्याप कोणाला माहिती नाही, पण त्यांच्याकडे बघून त्यांच्या हातात सारखा पैसा खेळतोय हे मात्र कळत होतं. पण एवढी मानहानी होऊन सुद्धा शिवा सरपंच आणि गणपा गप्प बसले नव्हते. ते माझ्याविषयी काहीतरी कुरघोडी करतच होते. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर मी लक्ष ठेवून होतो. त्या दिवशी आम्ही केलेल्या धोबीपछाड कामगिरीमुळे ते दोघं माझ्यावर खार खाऊन होतेच. संजयनी सरपंचांची भेट घेऊन झाला प्रकार त्यांना सांगितला नसता तर आज मी तुंगीच्या शाळेत असतो. खरंच संजयनी सरपंचांच्या कानावर गोष्ट घातली आणि माझं खूप महत्त्वाचं काम करून टाकलं. दरम्यानच्या काळात स्कॉलरशिपची आणि वार्षिक परीक्षा झाली. मुलांना रिझल्ट दिल्यावर मी मोकळा झालो. पण या सुट्टीत पुनर्रचित अभ्यासक्रमाचं ट्रेनिंग लागलं. सुट्टीचे 10 दिवस यातच जाणार होते. ट्रेनिंग 1 जूनपासून असल्यानं ह्यावेळी तरी मी ट्रेनिंगचा अजिबात विचार केला नाही. पण चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना मी भारावून गेलो. ह्यावर्षी मंगळ्या, येश्या, खंड्या आणि जुबी आम्हाला सोडून गेले. चौथीचा निरोप समारंभाचा एक छोटा कार्यक्रम आम्ही शाळेत घेतला होता. त्यावेळी मुलांनी व्यक्त केलेलं मनोगत ऐकून नकळत माझ्या डोळ्यातनं गंगा जमुना व्हायला लागल्या. आजही तो दिवस आठवला तरी डोळे भरून येतात. त्यावेळी मी मुलांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कसा बसा 2-3 वाक्यच बोलू शकलो होतो तेव्हा. त्यानंतर जे काही बोलले ते फक्त अश्रू. आता नोकरीला 2 वर्ष झाली. दिवस कसे सरले कळलंही नाही. असं वाटतंय की गावात येऊन 1च महिना झालाय. दिवस कसे सरकन निघून जातात नाही का. ट्रेनिंग असल्यामुळे ह्यावर्षी सुट्टीवरनं लवकर आलो. आज 1 जून 2009. महिना सुरू झाला तरी अजून वातावरणात फारसा बदल झालेला नव्हता. उन्हाळ्यासारखं अजून उकडतच होतं. त्यामुळे सगळे चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत होते. मी एका हातानं बॅग सावरत रुमालानं कपाळावरचा घाम टेपला. आम्ही सगळे कान्होजी आंग्रे हायस्कूलच्या आवारात उभे होतो. त्यावेळी हे ट्रेनिंग कॅन्सल होणार अशी चर्चा गटागटानं उभ्या असलेल्या शिक्षकांच्याच सुरू होती आणि ते ऐकून आम्ही आनंदलो होतो. तेवढ्यात शिक्षण संघटनेचा एक माणूस पत्रकं वाटत माझ्याजवळ आला. मला पत्रक दिलं. त्या ट्रेनिंग करू नका असं संघटनेनं ठामपणे सांगितलं होतं. त्यात बरेच मुद्दे होते. शाळेच्या वेळात ट्रेनिंग घेण्यात यावं. सुट्टीत ट्रेनिंग घेतल्यानं शिक्षकांना कुटुंबाला वेळ देता येत नाही. सुट्टीवरून शाळेत आल्यात कामात उत्साह येतो, पण सुट्टीतच ट्रेनिंग घेतल्यामुळे शिक्षकांना मानसिक थकवा येतो वगैरे वगैरे. सगळेजण ते पत्रक वाचायला लागले. सगळ्यांना त्या गोष्टी पटल्या. सुट्टीच्या दिवसात ट्रेनिंग म्हणजे काय. शिक्षक भडकले. एकानं हे ट्रेनिंग करायचं नाही म्हणून घोषणा द्यायला लागले. हे आंदोलन यशस्वी झालं तर सगळ्यांना सुट्टी मिळणार होती, पण उघडपणे विरोध करण्याची हिंमत संघटनेच्या नेत्यांशिवाय कुणी करेना. शिक्षक अप्रत्यक्षपणे पाठिंबा द्यायला लागले. तेवढ्या ट्रेनिंगचे अधिकारी तिथे आले आणि आम्हा सगळ्यांना त्यांनी हॉलमध्ये बसायला सांगितलं. सगळे शिक्षक शांतपणे उभे होते. कोणी काही बोलेना. ट्रेनिंग अधिकाऱ्यांच्या लक्षात सगळा प्रकार आला. मग त्यांनी सरळ सरळ धमकीच दिली. हे बघा, जो गैरहजर राहील त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. आता काय करायचं हा ज्याच्या त्याचा प्रश्न. असं म्हणून अधिकारी निघूनही गेले. ते ऐकून पत्रक वाटणाराच हॉलमध्ये पळाला. आता सेनापतीच धारातीर्थी पडल्यावर सैनिकांची जशी पळापळ होते तशी काही धावपळ शिक्षकांची झाली. मग तो हॉलच्या दिशेनं पळायला लागला, पाठोपाठ आम्ही सुद्धा. सुरुवातीला हॉलमध्ये ट्रेनिंगच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. हॉलमध्ये सगळी गर्दीच गर्दी. प्रत्येकजण ऐसपैस जागा बघून बसायला लागला. आम्हीही एका कोपऱ्यात बसलो. तिथे जीवन, जितू, मंदार, अमित, संदीप आणि प्रमोद सगळेच होते. आम्ही सगळे शिक्षण सेवक असल्यानं गप्पा चांगल्या रांगल्या. पुढे दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला.
समाज कल्याण सभापती नारायण कापसे यांच्या हस्ते दीपज्वलन झालं. त्यांनी सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, नारळ फोडला. कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येकानं ट्रेनिंगविषयी आपले विचार मांडले. नंतर सूत्रसंचालक म्हणाला, आता आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कापसे साहेब आपल्याला थोडं मार्गदर्शन करतील. टाळ्यांचा कडकडाट झाला. कापसे साहेब कपडे झटकत जागेवरनं उठले. कापसे साहेबांचे विचार ऐकायला सगळ्यांचे कान आतुरले होते. कापसे साहेब माईक पुढे उभे राहिले. क्षणभर त्यांनी चौफेर नजर टाकली. मग खिशातनं रुमाल काढून तोंडावरचा घाम टिपला आणि कापसे साहेबांनी बोलायला सुरुवात केली. ज्या टायमाला आपण शाळेत जातो त्या टायमाला विद्यार्थी आपल्या प्रत्येक कृतीचं निरीक्षण करतात. अशा टायमाला आपण बी आपली प्रत्येक कृती आदर्श कशी राहील ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे मग विद्यार्थी घडतील. पुढे हेच विद्यार्थी पुढच्या टायमाला देशाचे आदर्श नागरिक बनतील. आता पहिलीपासून इंग्रजी चालू केलं आहे. या टायमाला जर मुलांना इंग्रजी चांगलं समजलं तर पुढच्या टायमाला त्यांना कुठली अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्ही टायमाला इंग्रजी शब्दाचा वापर करायला पाहिजे. ह्याच टायमाला जर मुलांना इंग्रजी कळलं तर मोठेपणी त्या टायमाला ते इंग्रजी बोलू शकतील. आता तुम्ही शिक्षक मंडळी, तुम्हाला जास्त सांगायची काय गरज नाही. बराच टाईम झाला मी बोलतोय. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. काय टाईम लावलं यांनी? काय टाईम बम लावला काय याला? संध्या बोलला. आईला टायमाला नाही बोलला. मंद्यामध्ये कोकलला. कापसे साहेब खुर्चीवर बसले. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. खिशातनं रुमाल काढला. हळूहळू चेहऱ्यावरचा घाम टेपला. आपण आता सुटलो याची खात्री होताच लोकांच्या हास्यात ते हळूहळू सामील झाले. कापसे साहेबांचा इतका कचरा होईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपल्यावर आम्ही सगळे आम्हाला नेमून दिलेल्या वर्गात बसलो. आमच्या सगळ्यांची फाटाफूट झाली होती. माझ्याबरोबर मंदार आणि संदीप होता, तर प्रमोद, जितू, जीवन आणि अमित हे चौघे दुसऱ्या वर्गात होते. वर्गात एकच गोंधळ होता. अगदी कोणाचं कोणाला ऐकू येत होतं, कोणाचा कोणाला मेळ नव्हता. जो तो आपल्याच तंद्रीत होता. शेजाऱ्याबरोबर बोलायचं म्हटलं तरी मोठ्या आवाजात बोलावं लागायचं. तेवढ्यात आम्हाला ट्रेनिंग देणारा 5 जणांचा ग्रुप आला. वर्गात शांतता पसरली. सगळे उठून उभे राहिले. मग त्यातल्या एकानं आम्हाला खाली बसायला सांगितलं. सगळे उभे असल्यानं आम्हाला पुढचं काही दिसत नव्हतं. समोरचा फक्त आवाज येत होता. सगळे खाली बसल्यावर आम्ही खाली बसलो. मंद्या, संध्या आणि मी एकाच बेंचवर होतो. आमच्या पुढे चौघे उभे होते. मॅडम फळ्यावर प्रत्येकाची नावं लिहित होत्या. केंद्रप्रमुख मेंगाळ साहेबांच्या नावापुढे कुलपती लिहिलं आणि खाली तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राहिलेल्या चौघांची नावं टाकली. मॅडमनी नावं फळ्यावर टाकली तेव्हा खालची 2 नावं मला त्या उभ्या असल्यामुळे दिसली नाही. पण जेव्हा मागे बघितलं तेव्हा मी जागचा हादरलो आणि तोंडातनं शब्द बाहेर पडले. पूजा. पूजा हे नाव माझ्या तोंडून बाहेर पडलं आणि सगळी चित्रफीत डोळ्यांसमोर फिरायला लागली. आमचा D.Edचा कार्यकाल माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. श्रोते हो, हा 12वा भाग इथेच संपला. 13वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.